नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज एकादशी आहे, तर आज आपण एकादशी स्पेशल पाहणार आहोत कच्च्या केळ्याचे कटलेट। त्याच्यासाठी मी 4 कच्ची केळी उकडून घेतलेली आहेत। 4 कच्च्या केळ्यांसाठी मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। थोडंसं जिरं, थोडीशी मिरेपूड, 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 वाटी साबुदाणा पीठ, 1 वाटी भगरचं पीठ आणि 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण केळाचे साल काढून ते किसून घेऊया। बटाटा आणि केळी आपण आपली किसून झालेली आहे। आता यातच आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे मी हे। मिरची नंतर आपल्याला मिरेपूड घालून घ्यायची आहे। तसंच 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आणि 1 वाटी भगरचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। तसंच 1 वाटी शेंगदाण्याचा कूटही आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आणि यात आता आपण घालूया चवीपुरतं मीठ। पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडा सुद्धा पाण्याचा वापर इथे मी केलेला नाहीये। आता याचे आपण छोटे छोटे गोल कटलेट तयार करून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि छोटे छोटे गोळे घेऊन त्याचा गोल तयार करू। अशा पद्धतीने आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे। आता सगळे उंड्याचे मी कटलेट तयार करून घेते आणि मग आपण याला शॅलो फ्राय करूया। आपण सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत। आता हे शॅलो फ्राय करूया। त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे जे आपण कटलेट्स तयार केले ते यात आपण सोडूया। थोड्याशा मंद आचेवर खालच्या साईडने आपल्याला होऊ द्यायचे आहेत हे। आता याला आपण पलटी मारून घेऊया। खालच्या साईडनं पण आपण याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे। सुंदर असा कलर आलेला आहे। आपले केळ्याचे कटलेट तयार आहेत। आता हे एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार आहेत आपले कच्च्या केळ्याचे कटलेट। तुम्हाला ही माझी उपवास स्पेशल कच्च्या केळ्याचे कटलेट बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा। थँक यू।